अरे अरे काय ऐश्वर्या मॅडम, गाडी पुन्हा बिघडली, काय झालं काय? बघा चेक करा काय झालंय. करतो करतो करतो. आजकाल तुझी अपॉइंटमेंट मिळणं खूप जास्त डिफिकल्ट झालंय दादा. खूप मोठा झालायस तू. बोनेट गरम आहे, गाडी हो चालवत आणते. मला भेटण्यासाठी हे सगळं करण्याची काही गरज नाहीये. फोन उचलत नाहीयेस तू, पळतोयस. का पळतोयस सांगशील? नाही तसं काही नाहीये, खरंच बिझी होतो मी थोडासा, आणि फोन उचलत नाहीये याचा अर्थ मला तुमच्याशी बोलायचं नाही असं होतं. इनफ इज इनफ. सांगशील मला काय झालंय? बोल काहीतरी. 200 रुपयाचा खाडा झाला ऐश्वर्या मॅडम. व्हिजिटिंग चार्जेस मध्ये 200 रुपये. जस्ट होल्ड ऑन. हे घे 500 माझ्या. ठेव. कीप द चेंज. मला एक कळत नाहीये, एक माणूस जो एका दिवसात 2 लाख, ओ सॉरी 4 लाख रुपये काढायचा, तो आज 200 रुपयावर खुश होतोय. नाही म्हणजे अचानक तुझ्यात एवढा मोठा बदल कसा काय आला हाच प्रश्न पडलाय मला. आणि जर का तू खरंच बदलला असशील तर तू लगेच हार मानलीस. नाही नाही, या गोष्टीवर माझा विश्वासच नाहीये. मी तुला खूप चांगलं ओळखते, तुझी नस नस ओळखते मी. तू माहितीये कसा आहेस? विषारी साप असतो माहितीये, जो माणसाला डंक मारल्याशिवाय सोडत नाही, तसा आहेस तू. म्हणून तुझ्या या नौटंकीवर माझा अजिबात विश्वास नाही. खरे, माणूस एकदम एवढा बदलू शकतो याच्यावर कोणाचाच विश्वास बसत नाही. बदल घडू शकतोच. 300 रुपये, 300 रुपये ट्रान्सफर केले तर कोणाची उधारी ठेवत नाही. कसं आहे ना, आणि माणूस आपल्यापासून दूर गेला की परिस्थितीची खरी जाणीव होते. माझा भाऊ नील आहे ना, तो खरंच मनाने खूप चांगला आहे, त्याला गमवू नकोस. नाही, हे माझी वाक्य नाही आहेत. मला माझ्या गुरूंनी योग्य तो मार्ग दाखवला आणि मी त्याच्यावर जायला लागलो, म्हणून मी सुधारलोय. बाकी काही नाही. तुम्ही एक का नाही करत? माझे जे गुरुजी आहेत ना, ज्यांनी मला मार्ग दाखवला, त्यांच्याकडे का नाही येत? आज त्यांचं प्रवचन आहे, तुम्ही येऊ शकता माझ्यावर. हॅलो, मला या सगळ्या फालतूगिरीची गरज नाही. सुधारायची गरज तुला आहे ना. डोकं तुझं ओपन व्हायची गरज आहे, माझं नाही. तू सुधारलास ना, तुला मिळाला ना तुझा मार्ग, जा त्या मार्गावर. या आता. हो. हा. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेस्कर.